नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। पहिल्या प्रथम महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बांधवाला माझी हात जोडून विनंती आहे। मी 16/5/2019ला चारा छावणी शासन मान्यता घेऊन सुरू केली होती। 6 वर्ष झालं मी पाठपुरावा करतो। माझ्या गिरगाईचे 246 गिरगाईचं अनुदान प्रशासनानं अद्याप दिलेलं नाही। मी मुंबईला गेलो, नागपूरला गेलो, नाही त्याचे उंबरठे झिजवले। मी एवढी निवेदन दिले ती, त्या निवेदनं जर गोळा केली तर मी त्या निवेदनात जळ एवढी निवेदनं प्रशासनाला दिली ती, परंतु प्रशासनानं माझी दखल घेतली नाही। मी 25/6ला प्रशासनाला एक पत्र दिलंय, माझे पैसे जर 5 ते 10 दिवसात नाही दिले तरी मी माझ्या शेतात गांजा लावणार। म्हणून मी उद्या 6 तारखेला ह्या माझ्या मालकीच्या स्वतःच्या शेतात मी उद्या गांजाची लागवड करणार आहे। आज पंढरपूरला राज्याचे मुख्यमंत्री आलेत। पत्रकारांनी त्यांना सवाल विचारावा माझ्याबद्दल की 5 वर्ष झालं मी संघर्ष करतोय, परंतु अनुदान का दिलं नाही। ही माझी स्वतःची शेतीसुद्धा 5 वर्ष झाली पडाक आहे। मला खायाची पंचायत झालेली आहे। मला 30 ते 32 लाख रुपये लोकांचं चारा छावणीतलं देणं आहे। कर्जाचा डोंगर डोक्यावर झालेला आहे। मी आतापर्यंत आत्मधनाचे इशारे दिले। आत्मधन करण्यासाठी मुंबईला गेलो, आत्मधन करण्यासाठी झाडावर चढलो, पण पोलीस प्रशासनाने मला येऊन माझी आत्मधन रद्द केली। तर मी ठरवलंय, शिवछत्रपतीचा महाराष्ट्र, महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे। आता आत्मधन करायचं नाही, देणं झालंय तरी गांजा लावायचा। हा गांजा काय नशासाठी वापरला जात नाही, ह्याच्यापासून औषधं बनतात, त्या औषधासाठी वापरावा। म्हणून मी उद्याच्याला 6 तारखेला दुपारी 2:50 ह्या माझ्या शेतात गांजाची लागवड करणार आहे। हे प्रशासनाने मला परवानगी दिली असं गृहीत धरून उद्याच्याला माझ्या या स्वतःच्या मालकी शेतात मी गांजाची लागवड करणार आहे। तरी पत्रकार बांधवांनी, सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे हात जोडून, का तर मी गांजाची लागवड केल्यावर माझ्यावर प्रशासनाने कुठलीच कारवाई करू नये, ही माझी नम्रतेची विनंती प्रशासनाला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।